नमस्कार. द एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिरीज आपण पाहत आहोत आणि या अंतर्गत इतिहास या विषयाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. आणि इतिहासातील महत्त्वपूर्ण जो घटक आहे त्यामधील पहिलं जे प्रकरण आहे की इतिहासाची साधने. मग इतिहासाच्या साधनामध्ये जी प्रमुख साधनामध्ये आपण पाहिलं की भौतिक साधने असतील, लिखित साधने असतील आणि मौखिक साधने आणि त्यामधील आधुनिक काळातील काही दृकश्राव्य साधनांचा देखील समावेश होतो. या सगळ्या साधनाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आज आपण भौतिक साधने कशाला म्हणतात याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या अभ्यासाला आपण सुरुवात करू आणि सर्वप्रथम जाणून घेऊ की इतिहास म्हणजे काय. आपल्याला इतिहासाची व्याख्या समजून घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये इतिहास कशाला म्हणतो हे पहा. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना, व्यक्ती, समाज, संस्कृती, राज्यव्यवस्था आणि त्यांच्या विकासाच्या पुराव्याच्या आधारे केलेली शास्त्रीय व क्रमबद्ध अभ्यास म्हणजे याला आपण इतिहास म्हणलेला आहे. इतिहासाच्या अभ्यासातून मानवाच्या जीवनाबद्दल प्रगती, यश, अपयश आणि संस्कृतीचा विकास समजतो. तसेच भूतकाळातील अनुषंगाच्या आधारे वर्तमान समजून घेण्यासाठी देखील इतिहासाचा आपल्याला उपयोग होतो. मग सर्वप्रथम आपण इतिहासाचा अभ्यास करता वेळी नेमकं इतिहास म्हणजे काय ही गोष्ट आधी आपण समजून घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये इतिहासाच्या अभ्यासामधून मानवाच्या जीवनातील जे बदल आहेत, त्यांनी की मानवाने केलेली प्रगती आहे आणि माणसाचं यश, अपयश आणि संस्कृतीचा कशाप्रकारे विकास झाला याचा सर्व अभ्यास आपल्याला इतिहासात करायला मिळतो. त्याचबरोबर भूतकाळात ज्या काही आपल्याला अनुभव आले आणि या भूतकाळातील अनुभवाच्या आधारे आपण वर्तमान समजून घेऊ शकतो आणि भविष्याची योग्य दिशा देखील ठरवू शकतो. त्यामुळे भूतकाळात आपल्या ज्या काही चुका झाल्यात त्या आपण भविष्यात आणि वर्तमानमध्ये सुधार करण्यासाठी आपल्याला इतिहास समजणे आवश्यक आहे. म्हणून इतिहासाची आपल्याला सरळ सोप्या पद्धतीने व्याख्या सांगता येईल या ठिकाणी की इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनाचा सत्य आणि वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे शास्त्रीय व क्रमबद्ध पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे काय, तर इतिहास आपल्याला सांगता येईल. हे पहा, ही झाली आपली ढोबळमानाने इतिहासाची व्याख्या. पण इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून इतिहासाची व्याख्या पाहणे आवश्यक आहे. हे पहा, पहिली व्याख्या दिलेली आहे की हेरोडोटस. इतिहास म्हणजे त्यांनी सांगितलं की इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा शोध आणि त्यांचे वर्णन होय. ही व्याख्या कोणी सांगितली तर हेरोडोटस. याला आपण काय म्हटलेलं आहे, इतिहासाचा जनक म्हटलेला आहे. आपल्याला जर कधी विचारलं की इतिहासाचा जनक कोणास म्हटले जाते तर हेरोडोटस याला काय म्हटले जाते, इतिहासाचा जनक म्हणले जाते. कारण की त्यांनी द हिस्ट्री या ग्रंथाची रचना केली आणि या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रीक आणि पार्शियन युद्धाचा इतिहास सर्वप्रथम लिखित स्वरूपामध्ये लिहिण्याचं कार्य हेरोडोटस यांनी केलेलं आहे. म्हणून इतिहासामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून त्याला आपण इतिहासाचा जनक मानतो. त्यानंतरची व्याख्या जी आहे E.H. कार यांची आहे. ते म्हणतात की इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातील अखंड चालणारा जो संवाद आहे याला काय म्हटलेलं आहे, इतिहास म्हणलेला आहे. कोण म्हटलेलं आहे तर E.H. कार यांनी. त्यानंतरची जी पुढील व्याख्या आहे, इतिहास हा मानवाच्या प्रगतीच्या आणि संस्कृतीच्या विकासाचा आलेख आहे. ही व्याख्या भारताचे जे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलेली आहे, ही इतिहासाची व्याख्या सांगली. त्यामध्ये अजून आपल्याला भारतीय इतिहास लेखन परंपरेमधलं जर आपल्याला नाव जर सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून आपले विचार त्यांनी मांडलेले आहे की आपल्याला म्हणता येईल ज्या व्यक्तीला, ज्या समाजाला आणि ज्या कोमला आपला इतिहास माहीत राहत नाही तो व्यक्ती, समाज, तो कोम काय करू शकणार नाही, इतिहास घडू शकणार नाही. या दृष्टिकोनानेही आपल्याला इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इतिहास
जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इतिहासाची कोणती साधने आहेत, हे आधी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पहिलं जे इतिहासाचं साधन आहे, ते भौतिक साधन आहे आणि याविषयीची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून भौतिक साधनाची आपण पाहणार आहोत. की भौतिक साधनं कशाला म्हणतात? भूतकाळातील मानवी जीवन, संस्कृती असेल, राजकारण असेल, अर्थव्यवस्था असेल, कला असेल, धर्म असेल आणि समाजातील परिस्थिती यांची माहिती मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या वास्तू अवशेष असतील किंवा पुरावे असतील, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? भौतिक साधने किंवा पुरातत्वीय साधने म्हटलेले आहे. तर मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो भौतिक साधनामध्ये? तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यामध्ये किल्ले आहेत, प्राचीन मंदिरांचा याच्यामध्ये समावेश होतो, लेणी आहेत, शिल्प आहेत, नाणी आहे, ताम्रपट असेल, शिलालेख असेल आणि मातीची भांडी आहेत. या इत्यादी गोष्टीचा समावेश कशामध्ये होतो? तर भौतिक साधनामध्ये होतो. त्याचबरोबर इतिहासातील ज्या काही महत्त्वाच्या भौतिक साधने आहेत, तर याचं आपल्याला महत्त्व कशा प्रकारे विशद करता येईल? त्यामधलं पहिलं तर आपल्याला भौतिक साधनाचं महत्त्व पाहायचं आहे, की पहिलं महत्त्व आहे, की इतिहासातील घटनांची सत्यता पडताळून पाहता येते. तर भौतिक साधनाचं मधून आपल्याला नेमका इतिहास कशा प्रकारे समजतो आणि भौतिक साधनाच्या आधारे आपल्याला इतिहास कसा समजतो, त्यामुळे या भौतिक साधनाचे सर्वप्रथम आपल्याला महत्त्व माहीत असणे आवश्यक आहे. आणि पहिलं महत्त्व आहे इतिहासातील घटनांची सत्यता पडताळून पाहता येते. या भौतिक साधनातून काय करता येईल आपल्याला? तर इतिहासातील घटना ज्या काही घडल्या आहेत त्यांची सत्यता पडताळून पाहता येते. याचं साधन कोणतं आहे? तर ही भौतिक साधने आहेत. तर कशा प्रकारे इतिहासात अनेक घटना झाल्या त्यामध्ये आपल्याला सांगता येते की राज्य असतील, युद्ध आहेत, इतर त्याचबरोबर अनेक माहिती ही खात्रीशीरपणे झाली की नाही हे 100% सांगण्यासाठी आपल्याला इतिहासाच्या साधनाची काय असते? आवश्यकता असते. त्याच्या आधारेच आपल्याला इतिहास लेखन केलं जाऊ शकते. त्यामुळं आपल्याला इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये आपल्याला सांगता येईल की इतिहासातील घटनांची सत्यता पडताळून पाहता येते. त्यानंतरचं दुसरं साधन आहे की प्राचीन संस्कृतीची माहिती मिळते. आपल्याला भौतिक साधनामधून कशाप्रकारे प्राचीन संस्कृतीची माहिती मिळते हे सुद्धा ऐतिहासिकदृष्ट्या आपल्याला त्यामध्ये महत्त्व सांगता येईल की प्राचीन काळातील लोकांची जी संस्कृती असेल, राहणीमान असेल, धार्मिक श्रद्धा असतील, कला असेल, स्थापत्य असेल आणि सामाजिक जीवन याविषयीची सविस्तर माहिती काय होते? या भौतिक साधनाच्या आधारे उलगडता येते. त्यामुळं प्राचीन संस्कृतीची माहिती सुद्धा या भौतिक साधनामधून मिळते. त्यामुळं आपल्याला या साधनाचं महत्त्व सांगता येईल. त्यानंतर तिसरं आहे तत्कालीन लोकांचे जीवनमान, व्यवसाय आणि तंत्रज्ञान समजते. हे पहा, प्राचीन काळामध्ये नेमके आपण कोणकोणत्या वस्तूचा वापर करत गेलतो? त्यामध्ये असतील मातीची भांडी असतील, नाणी असतील, अवजारे असतील, शस्त्रे असतील, ताम्रपट असतील, अनेक वस्तू असतील आणि त्या काळातील व्यक्ती या जे काही भौतिक साधनं आहे हे कशाप्रकारे यांचा वापर करत गेलते? त्याचबरोबर ते शेतीसाठी कोणकोणत्या अवजारे असतील, कोणते यंत्र असतील, या कोणत्या साधनांचा वापर करत गेलते, यावरून तत्कालीन समाज जीवनाचं काय आपल्याला आकलन होते. त्यामुळं या गोष्टीतून तत्कालीन लोकांचे जीवनमान, व्यवसाय आणि तंत्रज्ञान समजण्यासही आपल्याला काय होते? मदत होते. त्यामधील पुढील महत्त्व आहे की इतिहास अधिकृत, वस्तुनिष्ठ आणि विश्वसनीय बनतो. आपल्याला सांगता येईल की भौतिक पुरावे उपलब्ध असल्यामुळे इतिहास केवळ ऐकीव माहितीच्या आधारे राहत नाही, तर तो पुराव्याच्या आधारे सिद्ध होतो. त्यामुळे इतिहास हा अधिक वस्तुनिष्ठ बनतो आणि काय होतो? विश्वसनीय बनतो. हे कशाच्या आधारे शक्य होते? तर जे काही आपले भौतिक साधने आहेत, पुरातत्वीय जे काही साधनं आहेत, यांच्याच आधारे ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे इतिहासाचं विश्वासार्हता टिकून ठेवण्यासाठी या
पुरातत्वीय साधनांचा अधिक उपयोगी ठरत असतो. त्यानंतर इतिहासातील घटनांचा पुरावा मिळवण्यासाठी भौतिक साधने ही महत्त्वाची असतात. याचा अभ्यास पुरातत्वशास्त्राच्या मदतीने केला जातो. ही साधने आपल्याला भूतकाळ अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी मदत करतात. त्यानंतर आपण याविषयीची सविस्तर माहिती पाहू की जे काही भौतिक साधनामध्ये ज्या ज्या गोष्टीचा समावेश होतो त्या कशाप्रकारे आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत आणि ते कशाप्रकारे इतिहास व्यक्त करतात याविषयीची सविस्तर माहिती पाहू. आणि पहिलं आहे नाणी. नाणी ही इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. नाण्यावरून आपल्याला राजा, देवता, प्रतीक, लेख वर्ष, आर्थिक परिस्थिती, व्यापार व वाणिज्य याविषयीची माहिती मिळते. तर मग आपल्याला सहजपणे सांगता येईल की नाणी कशाप्रकारे इतिहास व्यक्त करतात, कशाप्रकारे इतिहास सांगतात. तर नाण्यावरून ते नाणं कोणत्या राज्याच्या काळातलं आहे, त्याचबरोबर त्या नाण्यावर कोणत्या देवदेवतेच्या प्रतीक आहेत, कोणत्या डायनॅस्टीचे प्रतीक आहेत, त्याचबरोबर या नाण्यावर कोणता मजकूर लिहिला गेलेला आहे आणि ते नाणं कधी प्रकाशित झालेलं आहे किंवा कोणत्या काळामधलं आहे हे सुद्धा आपल्याला कळते. त्या नाण्याच्या धातूवरून आपल्याला काय कळते, त्या राज्याची आर्थिक परिस्थिती कळते. मग तांबे असेल, सोने असेल किंवा चांदीचे नाणे असेल, यावरून त्या राज्याची आर्थिक सुबत्ता कशा प्रकारची होती हे देखील नाण्यावरून आपल्याला समजते. त्याचबरोबर व्यापार आणि वाणिज्य. प्राचीन काळापासून भारताचा व्यापार इतर देशासोबतही मोठ्या प्रमाणात व्हायचा. म्हणून भारतातील अनेक नाणी ही परदेशात सापडलेली आहे आणि परदेशातील अनेक नाणी ही भारतात आपल्याला अनेक संस्कृतीमध्ये किंवा अनेक डायनॅस्टीच्या काळामध्ये पाहायला मिळतात. कारण की हे कशाचं प्रतीक आहे, तर व्यापार आणि वाणिज्य म्हणजे देवाणघेवाण आणि इतर देशासोबतही आपला व्यापार चालत गेलता याविषयीची ही माहिती आपल्याला काय होते, तर या नाण्यावरून समजते. हे पहा, खाली उदाहरणामध्ये आपल्याला 2 नाणी दिलेली आहे. एक सुवर्ण नाणे आहे आणि एक तांब्याचं नाणं आहे. हे दोन्ही नाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. ही जी होन ही नाणी आहे ही सोन्याची नाणी आहे आणि हे शिवराई हे जे नाणे आहे हे तांब्या धातूचे बनलेले आहे. लक्षात ठेवा की नाणी ही इतिहासाच्या अभ्यासासाठी विश्वसनीय आणि महत्त्वाचे भौतिक साधन आहे आणि याच्यावरून आपल्याला इतिहास व्यक्त म्हणजे प्रकट करता येतो की कशाप्रकारे ही इतिहासाची भौतिक साधनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असलेला घटक आहे. हे सर्व गोष्टी आपण भौतिक साधनाच्या दृष्टिकोनातून ज्या काही राज्याचे प्रतीक असेल, देवता असेल, लेखवर्ष असेल, या सर्व गोष्टी काय करतात, इतिहास व्यक्त करत असतात. त्यानंतरचं पुढील आहे शिलालेख. शिलालेख कशाला म्हणतात, तर दगड किंवा स्तंभ यावर कोरलेल्या लेखाला आपण काय म्हटलेलं आहे, शिलालेख म्हणलेला आहे. मग शिलालेखामधून आपल्याला कशाची माहिती मिळते, राजकीय घटना समजतात, युद्ध आणि विजयाची माहिती मिळते. त्याचबरोबर प्रशासन असेल, समाजव्यवस्था असेल, या सर्वांची माहिती तत्कालीन शिलालेखावरून आपल्याला मिळत असते. आपल्याला माहीत आहे की सर्वात जास्त शिलालेखावर कोरण्याचं काम हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत ज्ञात 14 शिलालेख हे सम्राट अशोकाचे सापडलेले आहे आणि त्यांच्या जी काही लिपी लिहिली गेलेली आहे या लिपीचं सुद्धा वाचन झालेलं आहे. त्याच्यामध्ये जी लिपी होती ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी आहे. यांचं जेम्स प्रिन्स या ब्रिटिश अधिकाऱ्यानं काय केलेलं आहे, त्या लिपीचा उलगडा केलेला आहे आणि लिपीचा उलगडला झाल्याच्या नंतर आपल्याला कळलं की हे लेख सम्राट अशोकाचे आहे. असे अनेक शिलालेख काय झालेले आहे, मिळाले आणि त्या शिलालेखामधून आपल्याला काय मिळते, तर तत्कालीन चलनामधली असलेली जी काही भाषा असेल किंवा राजकीय माहिती म्हणजे राजाने काय आदेश दिले असतील, युद्ध असतील, विजय असतील, राजाने दान दिलं असेल किंवा इतर महत्त्वपूर्ण सूचना असतील, या सर्वांची माहिती त्या शिलालेखावर कोरली जात असेल. प्रशासन असेल, दगडावर त्या शिलालेखावर करपद्धती असेल, अनेक गोष्टी तत्कालीन समाजामध्ये ज्या काही चालीरीती असतील, धर्म असतील, संस्कृती असेल, यांची माहिती
ही त्या शिलालेखावरून आपल्याला कोरल्याची तत्कालीन काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग बऱ्याचशा शिलालेखामधून सम्राट अशोकांनी त्याचा जो धम्म याविषयीची माहितीसुद्धा शिलालेखावर कोरलेली आहे. कशाप्रकारे कलिंग युद्धानंतर त्यांनी जी काही हिंसा केल्याच्यानंतर धम्माचा स्वीकार केला याविषयीची माहितीसुद्धा आपल्याला शिलालेखाच्याच आधारे मिळते. त्यामुळे शिलालेख ही इतिहासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा जो इतिहासाचा स्रोत आहे तो ताम्रपट. ताम्रपट आपल्याला माहीत आहे की तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखाला आपण काय म्हणतो? ताम्रपट म्हणतो. आणि ताम्रपटातून आपल्याला काय मिळते तर यावरून जमिनीचं दान असेल, राज्याची आज्ञा असेल, प्रशासन असेल, कर पद्धती असेल याविषयीची माहिती मिळते. त्यामुळं पूर्वीच्या काळी एखादी मंदिराला जमीन दान देण्यासाठी देखील काय केले जायचं? ताम्रपटाचा वापर केला जायचा. त्याचबरोबर राजकीय माहिती म्हणजे त्याच्यामध्ये त्या झाली की जे राजानं दिलेली आज्ञा असेल, आदेश असेल किंवा दानपत्र असेल याविषयीची माहिती असे प्रशासनमध्ये आपल्याला सांगता येईल की कर गोळा करण्याची पद्धती असेल, महसूल असेल, गावाची सीमा असेल, प्रशासकीय व्यवस्थापन असेल, या सर्व तत्कालीन समाजामध्ये काय जास्त वापर एकदम जास्त काळ प्रदीर्घ काळ टिकण्यासाठी या ताम्रपटाचा वापर केला जायचा. हे आपल्या माहीत आहे की राष्ट्रकूटांनी चालुक्य काळामध्ये काय झालेले आहे? सर्वाधिक ताम्रपट आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतरचा पुढील घटक वास्तू आणि स्मारके. हे पहा, प्राचीन काळातील इमारती, मंदिरे, किल्ले, राजवाडे आणि लेणी यांच्यामधून काय झालं? त्या काळातील वास्तुकला आणि संस्कृतीची माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे तत्कालीन कला आणि स्थापत्य कशा प्रकारचे होते ते म्हणजे कोरीव काम असेल, स्तंभ असेल, शिलालेख असेल किंवा शिल्प असेल यांची रचना असेल, ही काय झालेली आहे? त्या वास्तूमधून आपल्याला कळते. मग तत्कालीन धार्मिक जीवन कशा स्वरूपाचं होतं? मंदिरे असतील, स्तूप असतील, विहार असतील, लेणी असतील यामधून त्या काळातील काय धार्मिक उपासना स्थळाची आपल्याला माहिती मिळते. मग जे काही अनेक वास्तू झालेले आहेत, आपण किल्ले पाहिले तर राजवाडे पाहिले, मोठे महाल पाहिले, दरवाजे पाहिले, तटबंदी असतील, हे काय आहे? राजकीय सामर्थ्यता दर्शवणाऱ्या वास्तू. आता यामधून त्या राज्याची भव्यता, तो राजा किती बलशाली होता या घटकाची माहिती आपल्याला मिळते. सामाजिक संरचनामध्ये आपल्याला सांगता येईल की वास्तूच्या स्वरूपातून समाजातील जे वर्गव्यवस्था असेल, जीवनशैली असेल, व्यवसाय असेल, संस्कृती असेल आणि परंपरा समजण्यासाठी देखील आपल्याला महत्त्वाची ठरू शकते. त्याचबरोबर आपण वास्तूमध्ये विविध मूर्ती पाहतो. त्या मूर्तीची असलेली वेशभूषा असेल, नृत्य असेल, संगीत असेल, शिल्प असेल, चित्रकला असेल, यांची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील की अजिंठा, वेरूळ या लेण्यामध्ये वेरूळमध्ये आपण पाहिलं की खूप नक्षीदार काम आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये जे शिल्पकलेचा अत्युच्च आपण शिखर आपल्याला म्हणता येईल. अजिंठामध्ये ज्या काही आपल्याला चित्रकलेचे जे काही अप्रतिम भिंतीचित्रावर तत्कालीन परिस्थितीमध्ये कलरमध्ये त्या चित्र कोरले गेलेले आहे. अजूनही 2500 वर्षानंतरही त्यांच्यावर आपल्याला तो प्राकृतिक रंगाच्याद्वारे जे काही चित्रीकरण केलेलं आहे, हेच कशाचं उदाहरण आहे? वास्तुकलेचं आहे, त्याचबरोबर शिल्पकलेचं, चित्रकलेचं आहे. यामधून आपल्याला तत्कालीन समाज जीवन, राजकीय आणि धार्मिक जीवनाविषयीची माहिती या साधनांच्याद्वारे आपल्याला प्रकट करता येते. त्यामुळं हे इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असलेलं साधन आहे. त्यानंतरचं आहे लेणी. लेणी आपण म्हणलं की डोंगरात कोरलेल्या गुहा असतील किंवा निवासस्थाने याला आपण काय म्हटलेलं आहे? लेणी म्हटलेलं आहे. आणि कला, स्थापत्यशास्त्र याविषयीची माहिती या लेणीमधून मिळते. बरोबर आपल्याला धार्मिक जीवन, राजकीय सामर्थ्य आणि सामाजिक संरचना याविषयीची अधिक माहिती या लेण्यामधून मिळते. आपल्याला माहीत आहे की जगप्रसिद्ध असलेले वेरूळ येथील कैलास जी लेणी आहे, राष्ट्रकूट काळामध्ये ते कोरले गेलेले आहे. जगप्रसिद्ध असलेलं अजिंठा लेणी हे सुद्धा काय आहे? अतिशय
जगप्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये काय आहे, या दोन्ही स्थळांचा समावेश आहे. मग या लेण्यामधून आपल्याला धार्मिक उपयोग कशाप्रकारे होत गेलता, तर बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांच्या ही प्रार्थनास्थळे होते आणि ध्यानधारणासाठी या स्थळांचा वापर केला जायचा. आणि हा कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून देखील आपल्याला पाहता येते. तुम्हाला सांगितले की आत्ताच अजिंठा लेण्यामध्ये आपण पाहिले की चित्रकला ही आजही त्या भिंतीवर कोरलेले जे काही चित्र असतील किंवा वेरुळ्या ठिकाणी शिल्पकलेचा जे नमुने असतील, यावरून ती भव्यता आपल्याला लक्षात येते. तत्कालीन स्थापत्यशास्त्राविषयीची माहिती मिळते, शिल्पकलेची माहिती मिळते. त्याचबरोबर प्रार्थनास्थळे आपण पाहिले की विहार असेल, चैत्याग्रह असतील, बुद्ध लेण्यामध्ये ज्या काही भिक्खू राहत असतील त्या ठिकाणाला आपण विहार म्हणतो आणि बुद्धाची ज्या ठिकाणी प्रार्थना केली जाते त्याला चैत्याग्रह असं म्हटलं जाते. हे देखील आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी या भौतिक साधनाच्या माध्यमातून आपल्याला इतिहास प्रकट करता येतो. त्यामुळं हे इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आणि इतिहासाच्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतो, इतिहास हा अधिक भक्कम करता येतो. इतिहास अधिक अचूक लिहिता मांडणी करता येते. त्यामुळं इतिहासाच्या दृष्टिकोनातून हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर जो घटक आहे उत्खननातून मिळालेल्या वस्तू. आपण अनेक ठिकाणी उत्खनन करतो आणि उत्खनन करत असतावेळी आपल्याला अनेक वस्तू आपल्याला मिळतात. त्यामध्ये मातीची भांडे असतात, खेळणी असतात, अवजारे असतात, धान्याचे कोठारे असतील, पुरातत्वीय स्थळे असतात. म्हणजे मग आपण पाहिलं की भारताला 1920 पर्यंत अशी काही प्राचीन सभ्यता किंवा संस्कृती नव्हती, अशी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्यावर बऱ्याचशा आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल टीका केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पण 1920 नंतर हे चित्र अतिशय काय झालेलं आहे, बदललेलं आहे. मग भारताची जी 2500 वर्षच आपल्याला इतिहास ज्ञात होता, तो अजून 2500 वर्ष मागे गेल्याचं पाहायला मिळते. कारण की उत्खननाच्या आधारेच आपल्याला काय झालेली आहे, आपली या जमिनीच्या गाभाऱ्यामध्ये जी काही हजारो वर्ष संस्कृती दफन राहिली होती आणि ती उत्खननाच्या माध्यमातून वर आली आणि त्यामधून आपल्याला जी काही सिंधू संस्कृती आहे, तिचं नाव मोहनजोदडो असेल, हडप्पा असेल, या संस्कृतीचा आपल्याला काय झाल्या, ज्ञात झाल्या आणि तत्कालीन समाज जीवन आपल्याला समजलं आणि त्यामधून तत्कालीन समाज जीवनामध्ये जीवनावश्यक वापरण्यात असलेल्या ज्या काही मातीची भांडे असतील, अवजारे असतील, धान्याचे कोठारे असतील, या सर्वांची माहिती आपल्याला उत्खननातून मिळाली आणि या मिळालेल्या माहितीचा समावेश देखील आपल्याला भौतिक साधनामध्ये करता येतो आणि या साधनामधून आपल्याला इतिहासाची जी काही भक्कमता अधिक दृढ करता येते. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जी काही भौतिक साधने आपण पाहिलेली आहेत, ही इतिहास अधिक विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये मांडण्यासाठी उपयुक्त ठरतात. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबू. नंतर उरलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.